हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. तर खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला बघा 30 साईजचा जो कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण कटिंग आणि पॅटर्न ठेवून आपण ब्लाऊजवरती सुद्धा कटिंग पाहणार आहोत. तर इथं बघा मी एक पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे. तर बंद बाजूकडून बघा तुमचं जेवढं माप असेल, ब्लाऊजची उंची असेल तर तेवढी तुम्ही इथं त्याच्यात 1 इंच मार्जिन घेऊन आपल्याला इथं व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथं बघा 14 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. तर 30 साईजसाठी बघा इथं 5 इंच आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. साईज लहान आहे तर त्यासाठी आता जिथं शोल्डरचं माप आपण टाकलेलं आहे तर तिथं सुद्धा बघा मी उंची जी आहे ब्लाऊजची तर ती मोजून घेतलेली आहे. आता अशा पद्धतीने लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर बघा 5.5 इंच मुंढ्याचं माप टाकायचं आहे. तर ते सुद्धा बघा मी खालच्या साईडला चेक करून घेतलं. शोल्डर आपण 5 इंच वरती घेतलं होतं. तर मुंड्याच्या तिथं सुद्धा चेक केलं आणि मुंडा आणि शोल्डर अशा पद्धतीने जोडून घेतला. त्याच्यानंतर बघा आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच. तर ब्लाऊजला मार्जिन बघा 1.5 इंच किंवा 2 इंच इथं शिलाई मार्जिन तुम्ही घेऊ शकता. मी इथं 1.5 इंच घेतलेलं आहे. म्हणजे 7.5 आणि 1.5 इंच असं आपलं टोटल इथं छातीची घडी 9 इंच झालेली आहे. तर बघू शकता मी इथं मोजून दाखवते 9 इंच. त्याच्यानंतर बघा खालच्या साईडला म्हणजे कमरेच्या साईडला सुद्धा मी 9 इंच घेत असते. तर आपण जे टक्स वगैरे घेतो त्यासाठी. तर इथं बघा आता अशा पद्धतीने दोघं पॉईंट आपण जोडून घेऊया. आता इथं बघा साईज लहान असल्यामुळे आपण इथं बाकीचे ब्लाऊज आहेत त्यांना 1.5 इंचवरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देत असतो आणि 1 इंच पुढचा मुंड्याचा. तर या ब्लाऊजला बघा साईज लहान असल्यामुळे काय करायचं 1.25 इंचवरती पाठीमागचा मुंडा आणि 1.25 इंचवरती आपल्याला इथं पुढचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तर तिथपर्यंत हा आकार आपल्याला अशा पद्धतीने देऊन द्यायचा आहे. तर बघू शकता असं या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. पाठीमागचा मुंडा 1 इंच आणि पुढचा जो मुंडा आहे तो 1.25 इंचावरती घेतलेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे कटिंग करताना. 30 साईजचा ब्लाऊज आहे. 28 साईजला सुद्धा याच पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर आता बघा इथं मी जे मार्किंग केलेलं आहे तर सर्वात पहिले आपण कटिंग करून घेऊया. तर इथे बघा पाठीमागचा मुंड्याचा जो शेप आहे तर तो सर्वात पहिले कटिंग केला, कारण आपण पुढचा आणि पाठीमागचा पार्ट सोबत कटिंग करतोय त्यासाठी. आता गळा रुंदी घ्यायची आहे 2 इंच. तर बघा इथं 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता पुढचा जो गळा आहे तर तुम्ही इथं लहान मोठा घेऊ शकता. तर बघा इथं 6 इंच पुढचा गळा होता तर मी अर्धा इंच मार्जिन घेतलेली आहे, म्हणजे 6.5 इंचचा पुढचा गळा घेतलेला आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता असं या पद्धतीने. तर आता बघा इथं जी आपण मापं घेतलेली आहे तर ती लिहून घेऊया. तर 2 इंच आपण गळा रुंदी घेतली, 5 इंच इथं शोल्डर घेतलं, 5.5 इंच मुंढा. पुढचा जो मुंढा आहे तर तो आपण 1.25 इंचावरती घेतलेला आहे, 1.25 इंचावरती पाठीमागचा. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग 7.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तर हा आपला 30 साईजचा ब्लाऊज आहे. तर गळ्याच्या तिथं बघू शकता खालून मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर 6.5 इंचचा आपला गळा आहे, तिथून खालून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आता गळ्याच्या साईडला बघा 2.5 इंच घेतलेला आहे आणि मुंड्याच्या साईडला 2 इंच. तर अशा पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला. तर तिथे आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत तर त्यासाठी आता 2.5 इंचाची मार्किंग केलेली होती बघा, तिथं पॉईंट घेतलेला होता, तिथं आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता कटोरीचं माप कसं टाकायचं तर मुंड्याकडून आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 28, 30, 32 आणि 34 साईजसाठी 4.5 घ्यायचं आहे आणि मोठी साईज असेल तर 5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 36च्या वरती 5 इंच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा हे 4 मापासाठी 4.5 इंच घ्यायचं, म्हणजे ते तुम्हाला ते कटिंग करायला सोपं जाईल. आता इथे बघा जी मार्किंग केलेलं आहे तिथून पॉईंट घेतलेला आहे आपण 4.5 इंचचा, तिथून एक सरळ अशी लाईन आखून घेतलेली आहे. आता तुम्हाला बघा इथं कटोरीचा शेप व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही इथं बघा पहिले पुढचा जो मुंड्याचा आपण इथं शेप घेतलेला आहे तर तिथून तुम्ही 2.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने बघा जिथं आपण गळ्याच्या तिथं 1 इंचावरती मार्किंग केलेलं होतं तर तिथपर्यंत आपल्याला अशी तिरकस लाईन आखून मी इथं कटोरीचा शेप देऊन दिलेला आहे. तर इथं बघू शकता आपण पुढच्या भागाची सुद्धा मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर आपण आता इथं कटिंग करून घेऊया. तर कटिंग करताना बघा इथं मी पट्टीचा वापर केलेला आहे दोघं पार्ट सेपरेट करायला. तर या पद्धतीने बघा दोघं पार्ट सेपरेट करून घेतले, पुढचा आणि पाठीमागचा पार्ट. तर इथं सुद्धा लिहून घेतलं मी. त्याच्यानंतर इथं बघा पुढच्या भागाची कटिंग करताना सर्वात पहिले पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तर तो कटिंग करायचा आहे.
तर इथे बघा जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती मी कटिंग करते. त्याच्यानंतर बघा आपल्याला क्रॉसपट्टीचं इथं कटिंग करायचं आहे. क्रॉसपट्टी आपण नंतर वाढवणार आहोत. तर कोणत्याही साईजची तुम्ही एकच पद्धतीने ही क्रॉसपट्टी काढू शकता. पेपर पॅटर्न करताना आपल्याला इथं 2.5 आणि 2ची इथं क्रॉसपट्टी टाकायची असते. तर अशा पद्धतीने बघा सर्व पार्ट आपण कटिंग करून घेतले. तर इथं बघा बाहीची कटिंग पाहणार आहोत. तर डबल फोल्ड आपण पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूकडून सर्वात पहिले बघा आपल्याला इथं बाहीची लांबी टाकायची असते. तुम्हाला जेवढी बाही लांबी पाहिजे तेवढं. तर 3.5 इंच बाही आहे त्यासाठी मी इथं बघू शकता 4.5 इंचवरती मार्किंग केलेलं आहे. आता 9 इंच छातीचा इथे आपण छातीची घडी घेतलेली होती बघा 7.5 प्लस आपण इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर 9 इंच झालं होतं. तर 9 मधून 1 इंच मायनस करून आपल्याला इथं बाहीची घडी टाकायची आहे. तर इथं बघा मी बाहीची घडी 8 इंच घेतलेली आहे. आता अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर इथे बघा बाहीची घडी आपण 8 इंच घेतलेली आहे. छातीच्या घडीमधून तुम्ही जेवढं मार्जिन घेतलं असेल ते सुद्धा धरायचं आहे. आता 9 इंच छातीची घडी होती म्हणून मी 1 इंच मायनस करून 8 इंच घेतलेला आहे. आता मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं बघा 2.25 इंच एवढं इथं मार्किंग केलेलं आहे मी. इथं बघा या पद्धतीने इथं. आता आतल्या साईडला आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तर हे 2 इंच जे आहे तर ते सर्व साईजसाठी आहे बघू शकता तुम्ही. तर हा जो आपण मुंड्याचा शेप देतोय तर तुम्ही इथं 2.5 इंचवरती सुद्धा देऊ शकता. तर इथं बघा मी 2.25 इंचवरती घेतलेला आहे. 2 इंच आणि 2 लाईनी घ्यायची आहे. आता बघा तिरकस लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर साईड लाईन आहे त्यासाठी आपल्याला इथं बाहीचा शेप काढण्यासाठी 3 पॉईंट घ्यायचे आहे. 1.5 इंचाचे. तर पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं. पुढचा आहे त्याला पुढचे जे 2 आहेत तर त्यांना वरच्या साईडने घ्यायचं आहे. आता सिंपल असं बघा पुढचा जो मुंड्याचा शेप आहे तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा. म्हणजे आपलं बाही जी आहे तर ती जोडताना कमी पडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर इथं बघा आता खालच्या साईडला दंडघेरचं माप टाकायचं आहे. 5.5 इंच दंडघेर आहे आणि बाहीमध्ये बघा मी 2 इंच मार्जिन घेत असते. तर अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे. तर आता बाहीची कटिंग करून घेऊया. तर कटिंग करताना बघा वरचा जो आपण बाहीचा शेप दिलेला आहे तर तो सर्वात पहिले इथं कटिंग करायचा आहे. अशा पद्धतीने. आता इथं मी सरळच कटिंग करून घेते. तर बघू शकता असं या पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा बाही ओपन करून आपल्याला पुढचा जो मुंड्याचा शेप दिलेला आहे तर तो इथं कटिंग करायचा आहे. म्हणजे इथं आपली परफेक्ट अशी बाही रेडी होते. तर हे बघा इथं तिरकस थोडंसं कटिंग करायचं राहिलेलं आहे तर ते कट करून घेतलं मी. आता बघा क्रॉसपट्टी कशी वाढवायची. तर क्रॉसपट्टी बघा एका साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे. आणि इथं बघा छातीची घडी आपण 9 इंच घेतली होती तर अर्धा इंच आपण इथं क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं आहे. म्हणजे जोडताना कमी पडायला नको यासाठी पहिले वाढवून घ्यायचं. आता एका साईडला 3.5 आणि दुसऱ्या साईडला 3 इंच. तर अशा पद्धतीने बघा मी बॉक्स तयार करून घेते आता क्रॉसपट्टीसाठी व्यवस्थित असं. आता सिंपल असं आपल्याला इथं कटोरी जॉईन करतो त्यासाठी इथं कर्वसारखा आकार द्यायचा आहे. तर हे बघा क्रॉसपट्टीसुद्धा आपली इथं रेडी झालेली आहे. आता आहे तसंच मार्किंग केलेलं तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघू शकता असं या पद्धतीने कटिंग करून घेतलं मी. आता कटोरी कशी वाढवायची तर कटोरी बघा इथं आपण जी गळारुंदी घेतलेली आहे 2 इंच ती टाकायची आहे. त्याची आडवी मार्किंग आपल्याला 2 इंच घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा उभी मार्किंग आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने आपण बघा पुढचा जो गळ्याचा शेप दिलेला होता तर तो गळ्याचा शेप आपल्याला इथं कटोरीला द्यायचा आहे. तर बघू शकता इथं मी आकार देऊन दिला. त्याच्यानंतर बघा 1.5 इंचचा पॉईंट घेतलेला आहे तिथून खाली 4.5 इंच घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने बघा पहिले मार्किंग करून घेऊया आपण म्हणजे लाईन आखून घेतली. आता इथं बघा आडवी मार्किंग आपल्याला 6.5 इंच करायची आहे. तर बघू शकता इथं आडवी मार्किंग 6.5 इंच लिहून घेऊया इथं. लगेच बघा इथं जेवढं आपण आडवी मार्किंग केलेलं आहे 6.5 त्याचं निम्मे करायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने टेप फोल्ड करून घेतला आणि सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे. तर वरून बघा आपल्याला 7.5 जिथपर्यंत येतं म्हणजे उभी मार्किंग आपल्याला 7.5 घ्यायची आहे. म्हणजे आडवी मार्किंग जेवढी असते तर कटोरीची तर तेवढी त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे म्हणजे 7.5 इंच होतं. आता कटोरीचा शेप द्यायचा आहे. खालचे तिघं पॉईंट जोडून घेतले मी. आता अशा पद्धतीने बघा आपल्याला कटोरीचा शेप देऊन द्यायचा आहे व्यवस्थित असा. आता जे आपण साईड पार्ट कटिंग केलेला आहे तर तो इथं आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे की नाही बरोबर ते. तर इथं बघू शकता कटोरी म्हणजे साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे ती जास्तीची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आता कटोरीसुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. परफेक्ट अशी आपली कटिंग झालेली आहे आणि ब्लाऊजसुद्धा सुंदर बसतो. तर त्यासाठी साईज लहान आहे तर तुम्ही इथं या पद्धतीने कटोरीचं इथं मार्किंग करू शकता. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघा ब्लाऊजवरनं कटोरीचं माप घेऊन कटोरीची कटिंग दाखवलेली आहे.
तर तुम्ही ते सुद्धा नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कटोरीचं माप कसं घ्यायचं तर ते सुद्धा कळेल. तर इथे बघा मी कटोरी आहे ती कट करून घेतली. त्याच्यानंतर बघा आडवा जे टक्स आहे तर तो किती घ्यायचा कटोरीचा, तर 1 इंचवरती मी आडवा टक्सची मार्किंग केली. आता उभी मार्किंग आपल्याला म्हणजे उभा जो टक्स आहे कटोरीचा तर 2.5 इंच घ्यायचा आहे. तर आडवा टक्स आपला इथं 1 इंच आणि उभा टक्स आहे तो 2.5 इंच घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा, जर आपण कटोरी जर शिवली तर अशा पद्धतीने तिला पफ येतो आणि परफेक्ट अशी ही अंगात बसते. तर आता जे पॅटर्न आपण कटिंग केलेले आहे तर ते अस्तरवरती ठेवून पहिले कटिंग करून घेऊया, म्हणजे ब्लाऊजवरती ठेवून कटिंग करायला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने बघा, बंद बाजू आहे अस्तरची माझ्या साईडने ठेवलेली आहे. तर बंद बाजूकडून बघा इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आता पॅटर्न आहे त्याला लागूनच आपल्याला खडूने मार्किंग करायचं आहे, म्हणजे कुठलीही मार्जिन त्याच्यात एक्स्ट्रा एड होत नाही आणि आहे तसं आपण इथं यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने बघा मार्किंग दिसत असेल तुम्हाला खडूची, तर मी त्याच्यावरती आता इथे कटिंग करून घेते व्यवस्थित असं. तर बघू शकता असं या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा जो साईड पार्ट आहे आपला तर तो ठेवायचा आहे इथं. तर इथे बघा साईड पार्ट ठेवून घेतला मी. आता मार्किंग करून घेऊया. आता शोल्डर बघा, तिरकस जर तुम्ही ठेवला साईड पार्ट आहे तो, तर शोल्डर उतरतात. तर त्यासाठी सरळ धाग्यामध्ये कटिंग करायचं आहे. म्हणजे तो परफेक्ट असं आपलं इथं कटिंग आपलं रेडी होतं. तर त्यासाठी तर बघा इथं सर्व इथं मार्किंग करून घेतलं मी साईड पार्टला सुद्धा अशा पद्धतीने. आता मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती कटिंग करून घेऊया. तर इथं बघा कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवत असते. तर तुम्ही जेवढ्या कमेंट करणार त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. कोणत्याही साईजचे तुम्ही कटोरी किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊजचे तुम्ही इथं कमेंटमध्ये मला सांगू शकता. आता बऱ्याच ताईंची कमेंट आलेली होती, 40 साईजचा ब्लाऊज दाखवा, 32 साईजचा ब्लाऊज दाखवा, कटोरी ब्लाऊज दाखवा किंवा प्रिन्स कट ब्लाऊज दाखवा. बघा त्यानुसारच मग मी व्हिडिओ बनवून आपला डेली जो व्हिडिओ असतो तर तो येत असतो. तर कमेंटनुसारच मी व्हिडिओ बनवत असते. कमेंटनुसार बघा 2 ते 3 दिवस लागतात कमेंटनुसार मग व्हिडिओ वगैरे बनवायला. पण डेली मी व्हिडिओ देत असते, म्हणजे कमेंटनुसारच व्हिडिओ बनवत असते खरं म्हणजे. तर हा सुद्धा 30 साईजचा ब्लाऊजची कटिंगचा सुद्धा मी इथं कमेंट आलेली होती. तर त्यानुसार बघा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा इथं या पद्धतीने बाहीसुद्धा आपण आता कटिंग करून घेऊया. तर तुम्हाला सुद्धा जो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं बघा बाहीचे सुद्धा मार्किंग करून घेतलं. आता बघा एका ताईची कमेंट आली होती, की बाही तुम्ही अशा पद्धतीने ठेवून कटिंग करता, तर तुम्हाला अडचण येत नाही का? तर बघा आपण सरळ धाग्यामध्ये इथं बाही आहे ती कटिंग करू शकतो. काहीही अडचण येत नाही. तर मला सुद्धा इथं शिलाई जी आहे, तर शिलाई कामामध्ये मला 8 वर्ष झालेले आहे आणि मी अशाच पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते आणि स्टिचिंगसुद्धा करते. परफेक्ट असं येतं. आता कटोरी कशी ठेवायची बघू शकता. हा सरळ धाग्यामध्ये जर आपण कटिंग केली तर ती परफेक्ट बसत नाही, चपटी बसते. तर अशा पद्धतीने बघा मी कापड ओढून दाखवला तुम्हाला तिरकस धाग्यामध्ये. आता अशी ठेवली तर ती सरळ धाग्यात कटिंग होईल. तर थोडीशी आपल्याला अशी फिरून घ्यायची आहे. म्हणजे इथे बघा या पद्धतीने जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तर त्या पद्धतीने आणि तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर खूप सोपी पद्धत आहे बघा ब्लाऊजची कटिंग. तुम्हाला सुद्धा सहज जमेल. तुम्ही व्हिडिओ जर बघून तुम्ही ब्लाऊजची कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज परफेक्टच येणार आहे. तर एवढी सोपी पद्धत तुम्हाला मी कटिंगमध्ये दाखवत असते. प्रिन्स कट ब्लाऊजसुद्धा त्याचेसुद्धा व्हिडिओ येत असतात आणि कटोरी ब्लाऊजचे सुद्धा, स्टिचिंगचे सुद्धा कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवत असते. तर तुम्हाला जर कोणत्याही साईजच्या म्हणजे ब्लाऊजची कटिंग पाहायची असेल, प्रिन्स कट असेल किंवा कटोरी ब्लाऊज, तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि स्वतःचा ब्लाऊज तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग पाहायचं असेल, तर तुमचं जे माप असेल तर ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे. म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करेल. तर इथं बघा आता जे पार्ट आपण कटिंग केलेले आहे तर ते अस्तरवरती ठेवून इथं पेपर पॅटर्न ठेवून अस्तर कटिंग करून घेतलं. आता इथं बघा हा ब्लाऊज पीस आहे. तर बंद बाजू आहे ते माझ्या साईडने ठेवलेली आहे, त्या साईडला ओपन बाजू आहे. तर बंद बाजूकडून पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे आपल्याला. आता इथं बघा ब्लाऊज पीस जो आहे तर तो सरळ इथं आपण ठेवलेला आहे, म्हणजे त्याची उलटी बाजू आतल्या साईडला आहे. आता इथं बघा पाठीमागचा पार्ट आपण बंद बाजूकडून काढून घेतला, म्हणजे कटिंग करून घेतला. आता इथं बघा साईड पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. तर तुम्ही इथं अस्तरचा कापड जरी कटिंग करून ठेवला तरी पण आणि इथं बघा पेपर पॅटर्न आहे तो जरी ठेवला आणि अर्धा इंचची किंवा पाव इंच एवढे मार्जिन सोडून जरी कटिंग केलं तरीसुद्धा चालतं. तर इथं बघा मी आपला बरोबर इथे जो साईड पार्ट आहे तर तो परफेक्ट येतो. तर अशा पद्धतीने बघू शकता साईड पार्टसुद्धा आपण कटिंग करून घेतला. तर ब्लाऊज बघा मी फिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने, कारण तिथं जे काठ आहे तर ते आहे तिथं. तर त्यासाठी तिथं बाही ठेवणार आहे मी. तर बाही अशा पद्धतीने बघू शकता मी पेपर पॅटर्नचीच घेतलेली आहे. तर तुम्ही इथं आपण जी अस्तरवरती कटिंग केलेली आहे ती जरी घेतली तरीसुद्धा चालते.
आणि पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही कापडावरती कटिंग करून घेतलं तरीसुद्धा चालतं. तर ही बघा, ही बाहीसुद्धा परफेक्ट आली. आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पॅटर्न जे आहे तर ते अर्धा इंच कापड सोडूनच कटिंग करायचं आहे, म्हणजे तुम्हाला अस्तर आणि कापड जोडायला सोपं जाईल. आता सर्व पार्ट बघा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे, पाव इंच किंवा अर्धा इंचची मार्जिन घेऊन. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.